सत्कारमूर्ती निविदा जोशी सराफ, महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री आमचे अशोक मामा, अशोकजी पत्की, माझा मित्र मंगेश देसाई, डॉक्टर प्रदीप ढवळ, लाडके आमदार संजीवजी केळकर आणि आपण सगळे आणि मंदार. आज गंधार पुरस्कार सोहळ्याला दशकपूर्ती झाली, त्याबद्दल मंदार तुझ्या संस्थेला खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना आज बालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप वर्षांनी मी अशी बालनाट्याची ॲक्टिव्हिटी बघतोय. मग त्या काळी आम्ही रत्नाकर मतकरी, सुधाकर मरकर, विद्या पटवर्धन यांची ॲक्टिव्हिटी बघितल्यात, पण तुझी ॲक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग वाटते मला आणि मॅच्युअर्ड वाटते. त्यावेळी आम्ही नाटकं बघितली ती खरंच म्हणजे छान होती, पण बाळबोध होती. पण आता ज्या एकांक चालल्या आहेत त्यावर वाटते सब्जेक्ट ज्या प्रकारचे येत आहेत किंवा तुझी मुलं प्रयत्न करतात आणि पुण्याकडून येऊन इथे प्रयोग सादर करतात, ते खूप चांगलं वाटतं. आणि ह्याच्यातूनच असं वाटते की पुढची रंगभूमी, त्या पुढचे कलाकार फार प्रगल्भ असे आम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर मला म्हणावं असं वाटतं की महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ मामा, मला थांबवंच वाटतं, आता मला नवीन बोलावं असं वाटतं. पद्मभूषण अशोक सराफ हे लवकरात लवकर होते, कारण पहिला सिनेमा, माझी पहिली सिरियल मी मामाबरोबर केलेली आहे. ती मामाला मी खूप जवळ ओळखतो ॲज अन ॲक्टर म्हणून. तुम्ही आतापर्यंत मामा जो बघितला आहे ना, तो मला वाटते 70-75% असेल. अजून 25% तुम्हाला मामा बघायचे. आणि त्यावर म्हणतात ना की पैशाबरोबर ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे पैसा जातो, तसंच ज्याच्या घरात पद्मश्री आहे लवकर त्यांच्या घरात अजून एक पद्मश्री हो, पद्मश्री निवेदिता जोशी सराफ. याच्या सत्कार आहे तुझा ताई. ह्या क्षणी मला हे बोलावंसं वाटलं, मला फिलिंग येते. तर तसंच आजपर्यंत तुम्ही ह्या दोन्ही जोडप्याला, तुम्ही ना ह्या जोडप्याला तुम्ही फक्त कलाकार निर्माते पण बघितलेत, हे अतिशय हुशार आहे. आमची ताई तर भयंकर हुशार आहे. मी कायम तिला सांगतो की स्क्रिप्टिंगचा सेन्स किंवा स्क्रीनप्लेचा सेन्स मराठी इंडस्ट्रीमध्ये फार हाताच्या बोटावर नाही, मला कोण आठवत नाही, मला फक्त ताई आठवते की स्क्रीनप्ले आणि स्क्रिप्टचा सेन्स असलेली. आणि त्यानंतर हे आमचे आहेतच महर्षी. तुम्ही घ्या स्क्रिप्ट घेऊन जा, पहिले तासून तुमची बाहेर येईल, 75 पानाची 5 पानं राहतील. एवढी तयारी तुम्हाला या दोघांकडे जाऊन करावी लागते. मी एकच सिनेमा केला, नंतर मला असं वाटलं की माझी अजून लायकी ना दुसरा सिनेमा मामाबरोबर करायची. पहिला सिनेमा होता एक उन्हाळा दिवस मी केला, त्यानंतर माझी अजून लायकी नाही. मी जे 12 पिक्चर्स केले की हे स्क्रिप्ट घेऊन अशोक मामाकडे जायचे. पण मग अशोक मामा जेव्हा तयारी होईल मी येणार आहे, तुझ्याशिवाय मला पर्याय नाही आहे. तर पुन्हा एकदा आमच्या मंदार टिल्लूला, आणि मगाशी म्हणा ना की मंदार काय मोठा होत नाही, त्याने बस आडनाव पण घेऊन ठेवलं टिल्लू. बालनाट्य गाणं टिल्लू मी करणार, की अजून पुढचे 50 वर्ष हा टिल्लूच राहणार आहे. छान, पुन्हा तर शुभेच्छा. आणि आमची सत्कारमूर्ती निवेदिताताई, तुलाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.